मालती, तू कशी वागलीस ग? तुला आठवत नसेल ना, तर मी आठवण करून देते. ही सगळी तुझ्या पापाची फळं आहेत मालती, जे आज तुझं कुटुंब सगळं भोगतं. आपले परकेपणाची जाणीव तुला आज झाली होय? अगं, जेव्हा तू ह्या घरात होतीस, तुझ्या हातात सत्ता होती, तेव्हा तू कशी वागलीस आमच्याशी आठवतंय? माझ्यामध्ये जर कधी भेदभाव केला नसता ना, तर आज ही वेळ तुझ्यावर आलीच नसती. माझ्या मुलांच्या मनामध्ये तुमच्या सगळ्यांविषयी एवढा राग कधी भरलाच नसता मालती. या सगळ्याला आणि सगळ्याला फक्त तू जबाबदार आहेस मालती. जी थोरली जाऊ ना, अगं पण घरातल्या पाय पुसण्याला जेवढी किंमत असते ना, तेवढी किंमत सुद्धा तू मला दिली नाहीस. तुझ्या सख्या जावेला तू घरातल्या मोलकरणीसारखी वागणूक दिलीस. आबांची बायको म्हणून तुला मी कायम मान दिला, पण तू मात्र तुझ्याच तोऱ्यात होतीस ग. तू तुझ्या मुलात आणि माझ्या मुलात तुझा भाव केलास मालती. अगं, एका बाईने घर कसं जोडायचं, माणसं कशी सांभाळून ठेवायची, त्याचा तुला विसर पडला. त्याचमुळे आज तुझ्या मुलाला, सुनेला आणि नवऱ्याला हे सगळं भोगावं लागतंय. मालती, देव आहे आणि तो सगळं बघत असतो. लक्षात ठेव, प्रत्येकाची वेळ येते. काल तुमचे दिवस होते, आज आमचे दिवस आहेत. काय बोलताय तुम्ही? मी कायम तुम्हाला बोलूच दिलं नाहीस. तू मला कधी बोलूच दिलं नाहीस मालती. अगं, माझ्या बोलण्याला ह्या घरामध्ये कधीतरी किंमत होती का? तुला कधीच असं वाटलं नाही की मला काय वाटत असेल? अगं, ह्या घरातली सगळी कामं मी मुकाट्याने करत आले, कधी तक्रार केली नाही. पण तुला असं कधीच नाही वाटलं की तू तुझ्या थोरल्या जावेवरती अन्याय करतेस? नाही वाटलं ना? मग आज आम्हालाही नाही वाटणार. त्यामुळे ह्या घरात ज्यांना ज्यांना जी जी कामं दिलेली आहेत ना, ही सगळी कामं मुकाट्याने करायची. नाही मॅडम, मी ह्या घरची मालकीणी, तेव्हा मला मॅडम म्हणायचं. समजलं? मॅडम, तुम्ही दिलेली सगळी कामं आम्ही करू. तुम्ही फक्त आबांना हे काम नको. मॅडम प्लीज. हो तर आम्ही दोघं सगळी काम बघू, पण आमच्या आपांचा असा अपमान नका करू. ए बास, इथं कोणी काय करायचं आणि करायचं नाही हे आम्ही ठरवणार, तुम्ही नाही. आम्ही बोललो आणि विषय संपला. आणि नसल जमत सांगितलेलं काम तर निघायचं येत ना. चला. मी